रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम हाती, राधा मोहन सिंह। राज्यातल्या जुन्या पाझर तलावांची आणि बंधाऱ्यांची गळती रोखण्याकरता शासनाचे विशेष प्रयत्न, जलसंधारण मंत्री। आणि चांगल्या मान्सूनमुळे यंदा रब्बी पेरणी क्षेत्रात वाढ। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सुपारकर आपलं स्वागत करते। आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त। रोकडरहित बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, असं केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी म्हटलं आहे। ते काल मुंबईत ठाणे जनता सहकारी बँकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते। राज्य सरकारच्या सहकार, दुग्ध आणि मत्स्योत्पादन क्षेत्रातले अधिकारी आणि मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते। देश वेगानं डिजिटल होण्याकडे वाटचाल करत आहे। रोकडमुक्त व्यवहार जसजसे वाढत जातील तसा बँकांचा एटीएम यंत्रांच्या देखभालीवर होणारा खर्च वाचेल, असंही सिंह म्हणाले। राज्यातल्या जुन्या पाझर तलावांची आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची गळती रोखण्याकरता राज्य सरकारने एक विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे। यासाठी जलसंधारण विभाग शिंदे यांनी दिली आहे। तसंच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत आगामी वर्षाचा विकास प्रकल्प आराखडा तयार करताना आणि गावांची निवड करताना स्थानिक आमदारांना माहिती दिली जाईल, असंही शिंदे यांनी सांगितलं। चांगल्या मान्सूनमुळे यंदा रब्बी पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे। गहू पेरणी 11.5% जास्त म्हणजे 225.63 लाख हेक्टरवर झाली आहे, तर कडधान्य पेरणी 10% अधिक झाली आहे। तेलबिया पेरणी 72.23 लाख हेक्टरवर झाली आहे। विविध राज्यांकडून ही माहिती प्राप्त झाली आहे। सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे। जिल्ह्यात रब्बीची 85.17% क्षेत्रावर पेरणीची कामं पूर्ण झाली आहेत। खटाव तालुक्यात रब्बी ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे। जिल्ह्यात एकूण 1,83,228 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। कृषी विभागानं ही माहिती दिली आहे। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देणाऱ्या नव्या सवलती जाहीर केल्या आहेत। नाबार्डतर्फे किसान क्रेडिट कार्ड धारकांना रुपे किसान क्रेडिट कार्ड तसंच कृषी व्यवहार सुरळीत होण्याकरता सहकारी पतसंस्था, दूध संघ या ठिकाणी पीओएस यंत्र बसवण्याची घोषणा करण्यात आली आहे। तसंच उपनगरी रेल्वे सेवांचे मासिक पास ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठी 0.5% सूट दिली जाणार आहे। 2,000 रुपयापर्यंतच्या सर्व व्यवहारांवर सेवा कर लागणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे। आणि आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया अहमदनगर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दिनांक 10 आणि 11 डिसेंबर रोजी प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। गहू कमाल 2,200 रुपये प्रति क्विंटल, किमान 2,100 रुपये प्रति क्विंटल। बाजरी 1,400, 1,360। तांदूळ 5,800, 2,100। वांगी 800, 600। कोबी 300, 200। फ्लॉवर 500, 300। डाळिंब 7,500, 250। संत्री 4,000, 1,000 आणि कलिंगड कमाल 500 रुपये प्रति क्विंटल, किमान 83 रुपये प्रति क्विंटल। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 32, किमान 22 अंश सेल्सिअस। पुणे 30 आणि 9। नागपूर 32, 11। औरंगाबाद 31, 14।
सोलापूर 33-12 आणि नाशिक कमाल 31 किमान 9 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.